हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आय होप मस्त मजेतच असतील. आम्ही पण खूप मजेत आहे. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर इथे बघा माझ्या लहान मुलाचा आर्याचा बड्डे आहे आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला विश केलं माझ्या मुलाला, त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. आर्यासुद्धा खूप खुश होता कारण त्याचा बड्डे बनवत होतो आम्ही. फर्स्ट बड्डे त्याचा बनवलेला नव्हता आणि हा सेकंड बड्डे होता. फर्स्ट बड्डे आम्ही पूर्ण सगळे आजारीच होतो, त्याच्यामुळे आम्ही फर्स्ट बड्डे बनवलेला नव्हता आणि हा सेकंड बड्डे होता. त्याला थोडं थोडं समजतसुद्धा होतं की माझा बड्डे बनवतात म्हणून, तर खूप खुश होता. तर इथे सगळ्यांनी आरती वगैरे करून घेतली, ऑप्शन वगैरे केलं आणि मी केक ना एक दिवस अगोदरच बनवलेला होता आणि तो केकला पाहून खूप खुश झाला होता. त्याला केक खूप आवडत होता, तर तो केक मी लपवून ठेवलेला होता कारण मला केक पाहिजे असं म्हणत होता त्यांना, त्याच्यामुळे मी लपवून ठेवला होता. आणि ज्यावेळी बड्डेच्या टायमाला मी केक बाहेर काढला त्यावेळी इतका खुश झाला की केक मला खायला भेटतो असं त्याला वाटलं. नंतर एक आंटी त्याला गिफ्ट घेऊन आली, त्याच्यामध्ये होती एक गाडी आणि त्या गाडीलासुद्धा पाहून तो खूप खुश झाला कारण ते गिफ्ट खोलायचा प्रयत्न करत होता पण त्याला खोलत नव्हतं आणि गिफ्ट खोलायचा प्रयत्न केला पण खोललं नाही. नंतर आम्ही खोलून दिलं, त्याच्यामध्ये होती गाडी आणि ते गाडीला बघूनसुद्धा खूप खुश झाला. तर असं आम्ही ते बड्डे सेलिब्रेट केला सगळ्यांनी आणि तो गिफ्टसुद्धा पकडून हाताने धरून बसलेला होता, कोणालासुद्धा देत नव्हता तो कारण मला आणलं आहे आंटीने असं म्हणत होता. तर इथे सगळ्यांनी आम्ही मिळून बड्डे सेलिब्रेट केला आणि सगळ्या ताईंनासुद्धा खूप खूप थँक्यू. आम्ही सांगितल्यावर बड्डेला आले आणि माझ्या मुलाला आशीर्वाद दिला, त्यांनासुद्धा खूप खूप थँक्यू. तर इथे आम्ही असं सगळ्यांनी मिळून बड्डे सेलिब्रेट केलेला आहे आणि आमचं सेलिब्रेट कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. तर पूर्ण ब्लॉग मला घेता आला नाही, मी छोटासा ब्लॉग घेतलेला आहे. कसा वाटला आमचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. खुशी दे दी मेरे मालिक